नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण गेलो होतो गावाला आणि गावावरून आलो आपण परवा आलो मुंबईला. म्हणजे 4-5 दिवस झाले असतील मुंबईला आलो. पण मुंबईला आल्याचा ब्लॉग तर नाही केला मी. आणि आता वाजत बघा 10:42. तर आज आपण पुन्हा चाललो आहे आपल्या गावी संगमेश्वरला, सोनवडे गावी, माझ्या गावी. तर आता पण थोडेसे कार्यक्रम आहेत ते पण त्यासाठी जातो आहे. मागे पण लग्न वगैरे होती, त्यासाठी गेलो होतो. आता पण थोडेसे आहेत कार्यक्रम एकदम. तर बघूया, त्यासाठी चाललो आहे गावी परत पुन्हा. आणि आता म्हणजे 4-5 दिवस झाले असेल मुंबईला आलो आहे. परत तसे 2 दिवस सुट्टी घेतली होती, आता पण सुट्टी आहे 2 दिवस. तर त्यासाठी चाललो आहे गावी. आणि आता बघूया, माझी LTTवरून सुटणारी ट्रेन आहे मडगाव स्पेशल करून. तर ती येणार आहे ठाण्याला येते. ती 1:30ला समथिंग काहीतरी ठाण्याला येते. तर त्या ट्रेनने आपण चाललो आहे गावी. आणि माझी तर कन्फर्म तिकीट आहे 3rd AC. त्यामुळे बघूया आज काय, म्हणजे एवढं गर्दीतून ते प्रवास नाही होणार. कारण मागच्या टायमाला गेलो तो बेकार गर्दी होती. बेकार म्हणजे तर दिवा ट्रेनला बसलं तर सकाळी, त्यामुळे त्या ट्रेनला तर भरपूर बेकार, म्हणजे काय बोलतो तुम्ही, मी पूर्ण दिवा टू पूर्ण मानगावच्या पुढे तिथपर्यंत पूर्ण उभाच गेलो होतो. सो ती व्हिडिओ पण आहे चॅनलवरती आपल्या. ती व्हिडिओ मी कमेंट बॉक्समध्ये लिंक देईन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देईन. सो ती जाऊन पण तुम्ही बघा व्हिडिओ. तर आता पुन्हा चाललो आपण गावी आणि बघूया आता काय मजा आणि काय धमाल होती. कारण सर्वजण येणार आहेत पोरं. मागच्या टायमिंगला मी गेलो त्यावेळी कोण नव्हतं वाडीमध्ये. तर आता बघूया, आता ह्या टायमिंगला तर सगळेजण असतील वाडीतली पोरं वगैरे. तर बघूया, मजा तर येईल. आता बघूया, ते रानाबिनात सगळे जाऊया. आता थोडेफार तरी ब्लॉग येतील पुन्हा आता एकदा. सो चला, आता वाजलेत पावणे 10, 11:15 11:30 वाजता निघूया आपण इथून. तर इथून जायचं रिक्षाने डोंबिवली स्टेशनला. डोंबिवली स्टेशनवरून मी तर लास्टची ट्रेन पकडणार आहे. 12:01ची समथिंग डोंबिवलीतून लास्टची ट्रेन आहे CSTला जाण्यासाठी. मग ती ट्रेन 12:30पर्यंत ठाण्याला पोचते, 12:30पर्यंत. तर आणि आपल्याला काय 1:30ची ट्रेन आहे, त्यामुळं 1 तास खूप म्हणजे कंटाळा येणारच आहे तिथे बसून. कारण गर्दी भरपूर असते. हां, कोकणकडे तुतारी जाईल त्यामुळे गर्दी थोडीफार कमी होईल. पण बघू आता, ह्या ट्रेनला पण कदाचित गर्दी असेल, कारण आता सीझन चालू झालं आहे, त्यामुळे गर्दी कदाचित असणार जनरल. तर ह्या टायमिंगला आपल्याकडे छोटीच बॅग आहे. मागच्या टायमिंगला माझी तिकीट कन्फर्म नव्हती त्यावेळी मी मोठी बॅग घेऊन गेलो होतो. आणि ह्यावेळी माझी तिकीट कन्फर्म आहे, त्यावेळी मी छोटी बॅग घेऊन जातो आहे. कारण कसं, मागच्या टायमिंगला जे कपडे नेले होते ते बऱ्यापैकी सगळे गावीच ठेवून आलो. कारण जे फंक्शनला वगैरे घालणारे कपडे चालले होते ते गावीच ठेवले. कारण पुन्हा जायचं होतं म्हणून. आता बघूया, गावी येताना परत एक छोटीशी बॅग परत कॅरी करायला लागेल. मग 2 बॅग होतील. गावी येताना पण तिकीट काढले, कारण परत सकाळी दुपारी मला कामाला जायचं आहे. तर चला, वाजले 11:30. आता निघतो आहे आपण. मी ओला बुक केलं आहे आणि रिक्षा येईल खाली. रिक्षा गेले बुक डोंबिवली स्टेशनपर्यंत. तर चला, आता प्रवास सुरू होतो आहे आपला. बघूया, पहिल्यांदा या ट्रेनने जातो आहे मी. तर मी आता आलो आहे ठाण्याला. इथे एक लागले आहे मडगाव स्पेशल ट्रेन, पण ती आहे ना, ती ट्रेन आजचं टायमिंग ठाण्याचा आहे 1:07चा. आणि माझी पुढची ट्रेन आहे 1:30ला येते ती. पण ही ट्रेन आहे ना, ही संगमेश्वरला थांबत नाही, ही वाली जी आहे मडगाव एक्सप्रेस.
बेकार गरम होतं इकडे. तुतारी वगैरे गेल्या, तुतारी कोकणगडात गेले आणि इथं आता एवढं तर पब्लिक नाही आहे, एवढी गर्दी नाही आहे. बघा आपल्या ट्रेन मडगाव तर गेली. आता ह्याच्या पाठोपाठ आपली गाडी येईल मडगाव स्पेशल. ती थांबतेच संगमेश्वरला, तर त्या ट्रेनने जायचं आहे आपल्याला. गर्दी नाही आहे इकडे कारण बऱ्याचशा गाड्या गेल्यात, तर गर्दी नाही. मी पण वरतीच थांबले कारण कोणत्या प्लॅटफॉर्मला येईल गाडी हे माहिती नाही, त्यामुळे कारण चेंज होतात प्लॅटफॉर्म, त्यामुळे वरतीच थांबलो आहे. एक तर 5 प्लॅटफॉर्मला येते, 5व्या येते, नाहीतर मग 7व्या प्लॅटफॉर्मला येते, 7व्या, त्यामुळे वरतीच थांबलो. 20 मिनटं झाले, 7व्या प्लॅटफॉर्मला लागली आपली ट्रेन. माझा 11वा डावा आहे, B1. 11वा आता जाऊया. मी आलो आहे B1ला आणि तिकडे जनरलला गर्दी भरपूर वाटते. जनरल साईडला तर गर्दी आहे. ट्रेनमध्ये चढलो आणि सीट वगैरे सेट केली आणि वॉशरूममध्ये नंतर डायरेक्ट झोप घेईल. आता मस्त मी डायरेक्ट आता गावाला उठला संध्याकाळी लवकर करते आणि झोप घेऊ कारण आमच्या तेव्हा दिवस वाया नाही घालवायचा, फिरायला वगैरे जायला पाहिजे. चला 2 दिवस सुट्टी, त्यामुळे एक दिवस उठून मला पाहिजे. तर चला जाऊया सीटवरती, नंतर बघूया थोडंफार पुढं करायला काय बघूया. आता डायरेक्ट जस्ट मुंब्रा क्रॉस केलं ट्रेनने आणि ही ट्रेन आपली 10-15 मिनटं थोडी लेट आली ठाण्यावरती. टायमिंग आहे 1:30चा टायमिंग आहे ठाण्याचा आणि थोडीशी आली 40-45पर्यंत ठाण्यात आली ट्रेन. टायमिंगला तर थोडीफार पुढे कवर करेल कारण एक्सप्रेस आहे, त्यामुळे थोडेसे पुढे कवर करेल ट्रेन. चला जाऊया आता सीटवरती आणि बघूया. लोकल 50 वाढलं तरी पण लोक अजून जागे तिकडे, त्याच्यामुळे झोप पण लागत नाही. गुड मॉर्निंग म्हटली तर सकाळचे वाजले 7:15 आणि गाडी आली आपली आता कडवईला. झोप आधी पहिले ना झोपलो रात्री, तर साईडचे लोक आहेत ना म्हणजे कंटाळ करून त्या झोपच लागली पहिले आणि नंतरला झोप लागली ती डायरेक्ट आत्ता उठतो. म्हणजे गाडी उठल्यानंतर पहिल्या गाडीची खिरी कुठे आले ते संगमेश्वर दाखवतं, कारण मधलं कडवई स्टेशन घेत नाही ना, तर डायरेक्ट संगमेश्वर दाखवतं. असं काही मी उठलो ना डोर कसे आलो तर छान. ते लोक बोलतात की नाही कडवई यायला आले गाडी, त्यावेळी देवाची वाट, आणि मला डायरेक्ट आता रत्नागिरी रिटर्न नाही आला. तर असं आता गाडी आले कडवईला, आता 5 मिनटात पोचेल संगमेश्वरला. पप्पांना तर बोललो आहे या करून. तिकडे गावी म्हणजे पाऊस पडला ना काल रात्री, तर नेटवर्क पण नाही तिकडे, आपला कॉल पण लागत नाही. तर बघूया पप्पाचा डेथल टायमिंगला 7 चढताना बोलून 7:30पर्यंत निघा संगमेश्वर येतो फक्त. आणि जाऊन तर नंतर समजेल तर पप्पा आले की नाही. तर कुठलं चेहऱ्यावर पाणी मारलं. कडवईला आले गाडी आणि समोरून येथे रत्नागिरी दिवा पॅसेंजर त्यासाठी थांबले क्रॉसिंगसाठी.
ही आपली गाडी. दिवा पॅसेंजरला पण गर्दी नाही तशी आहे. तिकडे त्या साईडला आहेत लोक. गर्दी किती. खाली आहे पूर्ण. तशी एवढी तरी गर्दी नाही या ट्रेनला. ही ट्रेन आली आणि आपली ट्रेन सुटली आता. आपली ट्रेन सुटली आता. एवढी गर्दी नाही आहे त्या मनाने. पुढे पुढे गर्दी भरपूर आहे ट्रेनला. बरोबर स्टेशनच्या समोरच लागले. बरं झालं आपल्याला टेन्शन नाही आलं उतरायला. हां चला 7:30 वाजलेत. 7:32. चला खाली चाललो आहे आम्ही आता इकडे. इकडून शेअरिंग रिक्षाच नव्हत्या. खालून काय मिळतं का स्टेशनपासून आपल्या हायवेपासून. बोलतात की पुढे ट्रॅफिक जाम झालं आहे. तर बघू आता. पप्पा आले आताच. दुकानात गेलेत इकडे. काल पाऊस मस्त पडला आहे इकडे ना. पूर्ण सगळं ओलं झालं आहे बघा. कार्यक्रम सुरुवात आणि पाऊस पडतो त्यामध्ये काय हालत होणार आहे काय माहिती. कार्यक्रम चिखल वगैरे झालं म्हणजे पाऊस भरपूर पडला आहे. आणि इकडे आहे आपलं देवरुख स्टँड. पप्पा गेलं तिकडे दूध आणायला. बघा आले. आता स्कूटी तर मी घेतले त्यामुळे आता काय डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया. चला काल मस्त पाऊस पडलाय. आज थोडं वातावरण जरा वाटतंय पावसाचं. ढग वगैरे सगळे आले. आत्ताच आलोय नुकताच घरी. इकडे पाऊस भरपूर लागलाय. भरपूर म्हणजे भरपूर लागलाय पाऊस. थांब दाखवतो तुम्हाला. बघा पाऊस किती लागलाय तो. हे पाणी पूर्ण रस्त्याचं सगळं आतमध्ये आलंय बघा. काम चालू आहे. कधी होणार आहे काय माहिती. हे पूर्ण सगळं रस्त्याचं पाणी इकडून बघा खाली. भरपूर पाऊस लागला काल. सगळं व्यवस्थित झालंय. आज पण पूर्ण बघा मळं आलंय. पाऊस वाटेल येईल. उद्या वाडीची पूजा आपली. तर लोक सगळे तिकडे आता काम मंडप वगैरे बांधायला गेले असतील. चला आपण पण फ्रेश होऊन जाऊया आता. तर चला घरी पण नाही गेले अजून. तर
या हा व्हिडिओ आता इथेच संपवतो. व्हिडिओ कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि चला भेटू आता आणखी एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.